9.2 मध्ये कमिशन हा टॉपिक आपण पाहणार आहोत. काही वेळेला जेव्हा आपण एखादी वस्तू विकतो किंवा एखादं घर विकतो किंवा एखादी शेतकरी जेव्हा माल विकतो तेव्हा तो विकण्यासाठी काही मध्यभागी काही लोक काम करतात त्यांचा माल विकण्यासाठी. त्यांना आपण एजंट म्हणतो. मग त्या एजंटला आपल्याला काही कमिशन द्यावं लागतं, म्हणजे त्यांना काही पैसे द्यावे लागतात. मग त्यांना द्यावे लागणाऱ्या पैशालाच आपण कमिशन असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ, आणि कमिशन दोन प्रकारचं असतं. समजा मी एखादी वस्तू विकत असेल तर कमिशन मला ते त्यावेळेला द्यावं लागणार आहे. म्हणजे समजा एखाद्या माझ्याकडची वस्तू मी एखाद्या माणसाला सांगितलं की ही वस्तू 100 रुपयाला विक. तो म्हटला ठीक आहे, मी 100 रुपयाला विकेन, पण तुम्ही मला 10 रुपये मला कमिशन म्हणून द्यायचे. मग त्याने ती वस्तू 100 रुपयाला विकली. त्याने माझ्याकडे 100 रुपये आणून दिले, पण मला कमिशन त्याला 10 रुपये द्यायचे आहेत. मग 10 रुपये दिले तर मला प्रत्यक्षात किती रुपये मिळाले? 90 रुपये. म्हणजे लक्ष आलंय का? म्हणजे मी जेव्हा एखादी वस्तू विकतो तेव्हा माझ्या हातात किती रक्कम मिळते? तर विकलेल्या पैशातून कमिशन वजा केल्यावर माझ्या हातात रक्कम मिळते. म्हणजे 100 रुपयाची वस्तू त्याने विकली, पण मला फक्त 90च मिळाले, म्हणजे त्यातनं कमिशन वजा केलं. आता भाग दुसरा. एखाद्याला मी म्हटलं की एक वस्तू मला 100 रुपयाला तो आणून दे, मी तुला 10 रुपये देईन. आता हे दुसरं उदाहरण बघा. मी त्याला काय म्हणतो, एक 100 रुपयाची वस्तू मला तू दे, मी तुला 10 रुपये देईन. मग त्या मधल्या माणसाने म्हणजे एजंटने मला एक वस्तू जी हवी होती ती 100 रुपयाला आणून दिली. आणल्याबद्दल मी त्याला 10 रुपये कमिशन म्हणून दिलं. म्हणजे प्रत्यक्षात बघा वस्तू 100 रुपयाची आहे, पण मी त्याला 10 रुपये कमिशन म्हणून दिलं. म्हणजे मला प्रत्यक्षात ती वस्तू कितीला मिळाली? 110 रुपयाला. मग आता कमिशन काय केलं? मी मिळवलं. म्हणजे दोन गोष्टी लक्षात आल्या विद्यार्थ्यांनो. पहिली गोष्ट, जेव्हा आपण एखादी वस्तू विकतो तेव्हा किती हातात रक्कम येते, तर तेव्हा विचारली किती हातात रक्कम येते तेव्हा कमिशन आपण वजा करतो. आणि जेव्हा एखादी वस्तू आपण विकत घेतो तेव्हा त्या रकमेत कमिशन मिळवले जाते. असे दोन प्रकार कमिशनचे आहेत. ठीक आहे. आता आपण एक एक भाग पाहूया. 9.2 मध्ये पहिल्यांदा पहिलं गणित त्याने दिलेलं आहे बघा. त्यामध्ये सेलिंग प्राइस ऑफ बुक म्हणजे पुस्तकांची किंमत विचारलेली आहे. आणि मग त्या गणितात बघा दिलेले आहे पुस्तकात किंमत, गाळलेल्या जागा फक्त भरायच्या आहेत. मग त्यापैकी जॉन सोल्ड बुक वर्थ ₹4500 फॉर अ पब्लिशर. म्हणजे रक्कम किती आहे? सेलिंग प्राइस 4500. म्हणजे रक्कम इथे आपण लिहिणार आहोत, सेलिंग प्राइस इज ₹4500. ठीक आहे. त्याच्यानंतर रेट ऑफ कमिशन इथे लिहा किंवा इथे लिहा. रेट ऑफ कमिशन इज किती टक्के आहे? 15%. रेट ऑफ कमिशन इज 15%. ठीक आहे. आता कमिशन ऑप्टेन, मग किती कमिशन मिळालं आहे? तर काय करणार? 15%. पण कुणाचे? 4500चे. म्हणून मग पुढची गाळलेली जागा आहे 15/100. कुणाचे 15%? 4500चे. आणि मग आता हे सोडवताना आपण काय करणार? हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. पुढे कोण उरलं तुम्हाला? 15 × 45. मग 15 × 45 हा गुणाकार आपण करणार आहोत. 15×5 = 75, हात चाले 7, 15 × 4 = 60 आणि 7 × 67 ₹675 इज अ कमिशन. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा होतं. देअरफॉर टोटल कमिशन ऑफ जॉन इज ₹675. तिसऱ्या गणितात आता पहिल्यांदा बघूयात. अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर ₹9200. बरोबर आहे. मग सेलिंग प्राइस किती आहे? ₹9200. मग सेलिंग प्राइस इक्वल टू ₹9200.
रेट ऑफ कमिशन इज 2%. रेट ऑफ कमिशन 2%. मग एक टोटल कमिशन इज व्हॉट? तर 9,200चे 2%. ठीक आहे. मग 2 शून्य कॅन्सल, दिस 2 झिरोज आर कॅन्सल. म्हणजे काय आलं? 92 इंटू 2. मग 2 ने गुणूया. 2 2 जा 4 आणि 9 दुने 18 रुपीज 184. Therefore, total commission is equal to rupees 184. Question 2 कडे लक्ष द्या आता. रफिक sold flowers worth rupees 15,000 by giving 4% commission to the agent. बरोबर. रफिकने किती? 15,000ची फुलं विकली आहेत, पण 4% कमिशन दिले आहे. मग सेलिंग प्राइस ऑफ फ्लॉवर इज रुपीज 15,000. रुपीज 15,000. रेट ऑफ कमिशन 4%. ठीक आहे. आणि मग कमिशन कसं काढणार आहात? तर सेलिंग प्राइसच्या 4% दॅट इज 15,000चे 4%. चे म्हणजे गुणिले द्या 4%. पर्सेंट म्हणजे अपॉन 100. म्हणजे 2 शून्य घालवूया. हे 2 शून्य कॅन्सल. म्हणजे काय उरलं? तर 150 इंटू 4. शून्याचा 0. 15 चोक 60. ठीक आहे. म्हणजे काय आलं? 600 इज व्हॉट? कमिशन. म्हणून मग इथे लिहू शकतो आपण देअरफॉर कमिशन इज इक्वल टू रुपीज 600. कमिशन 600 रुपये आलं. मग आता प्रत्यक्षात 15,000चे फुलं विकली गेलेत, पण रफिकने त्या ठिकाणी 600 रुपये एजंटला देऊन टाकलेत. मग रफिकला किती मिळतील? तर लक्षात घ्या, रफिकने एवढी विकले आहेत 15,000चे. मग मगाच्या पहिल्या गणितात मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा विकतो तेव्हा कमिशन वजा करायचं. मग रफिकला हातात किती रक्कम मिळेल? तर 15,000 मायनस रुपीज 600. 15,000तनं 600 वजा करायचे म्हणजे किती येणार आहे? त्या ठिकाणी 14,400 रुपये. ठीक आहे. देअरफॉर अमाऊंट, पूर्ण वाक्यातले अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक इज इक्वल टू रुपीज 14,400.